दरम्यान संजय राऊत यांनी बीड मुद्द्यावरून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं। परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत, काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला। आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण त्यांना घेतलेलं आहे। न्यायाच्या गोष्टी करताय ना, आपण द्वेषाच्या गोष्टी करताय। स्वतः एकदा बीडला जा, गेला तर आपण बीडला गृहमंत्री संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी। जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे, आपण जाताय ना निर्लज्जासारखे। सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची, आणि पाठीमागून आपण ज्यांनी ह्या हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय। ह्याच्यावर बोला। खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत, जस्टिस सुब्रमण्यम। त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे, पण सगळे जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे। कुठे माणुसकी? या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता। गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये मानवता माणुसकीचा खून झालेला आहे, रोज खून होतो आहे। आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत विधानसभेत। आम्हाला लाज वाटते। राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवता, त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून। राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो। राहुल गांधीमुळे बीडचा अपराध जो आहे हा देशपातळीवर गेला आणि आपली बेअब्रू झाली। एका सरपंचाची, आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची, ह्याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केला का, ही आमच्या मनात शंका आहे। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये। राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत, ती हत्याच आहे।